नमस्कार शेतकरी बांधवांनो, वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, बंगालच्या समुद्रात निर्माण झालेल्या फेंगल नावाच्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, 2 डिसेंबर रोजी बंगालच्या समुद्रात निर्माण झालेले फेंगल नावाचे चक्रीवादळ तामिळनाडूमध्ये धडकले असून तामिळनाडूमध्ये या चक्रीवादळामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान चालू आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासोबतच जवळपास 4 राज्यामध्ये त्याचा असर होणार आहे. मित्रांनो, या फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील पुढील विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये आपण 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, दिनांक 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील मोर्शी, अमरावती, मूर्तिजापूर, कारंजा, मंगरुळपीर, पातूर, अकोला, अकोट, तेल्हारा, नेर, यवतमाळ, दारव्हा, पुलगाव आणि आर्वी या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे नाशिक, मालेगाव, सातारा, सांगली आणि पुणे या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, दिनांक 4 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील अमरावती, अचलपूर, अकोला, कारंजा, वाशिम, खामगाव, यवतमाळ, नेर, पुसद, दारव्हा, उमरखेड या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड, लातूर, परळी, शेलू, अहमदपूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोलापूर, सांगली, तुळजापूर, अकलूज, सातारा या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक, जळगाव आणि मालेगाव या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, जळगाव आणि मुंबई या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे. त्याचप्रमाणे पुणे, सातारा, सांगली, अकलूज, रत्नागिरी, राजापूर, अकलूज, सोलापूर आणि कोल्हापूर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे नांदेड, लातूर, बीड, परळी, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, हिंगोली, पेठ, अहमदपूर, माजलगाव आणि जालना या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अमरावती, अचलपूर, आर्वी, वाशिम, कारंजा, यवतमाळ, पुसद, उमरखेड, नेर आणि दारव्हा या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मित्रांनो, 2 डिसेंबरला हे फेंगल नावाचं चक्रीवादळ तामिळनाडू मार्गे अरबी समुद्राकडे येणार आहे आणि त्यामुळेच कर्नाटक, ओडिसा, त्याचप्रमाणे तामिळनाडू, आंध्र आणि तेलंगणा या राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. विशेष करून चेन्नई, पॉंडिचेरी, मंगळुरू, कोइंबतूर, बंगळुरू, मदुराई, विशाखापट्टणम, भुवनेश्वर या भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तेव्हा या भागातील बांधवांनी आपली विशेष काळजी घ्यावी. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. त्याचप्रमाणे काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.